उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आली द्यावी डाई आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा ताबाई नमो त्रिभुवन पाव ताबाई नमो त्रिभुवन पाव ताबाई नमो त्रिभुवन पाव ताबाई नमो त्रिभुवन पाव आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबा आहे. श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा भगवान परमात्म्याकडून परमार्थिक साधनेचा प्रसाद ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला त्या प्रसादाची कथा किती विशेष असू शकते याचं उत्तम उदाहरण तुकोबांनी या अभंगात दिलंय. विठ्ठल विठ्ठल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय बजरंगबली हनुमान की जय. संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश या अभंगाचं काहीसं चिंतन काहीसा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आवाज द्या. आपल्या या पानेवाडी नावाच्या गावातला अत्यंत देखणा उत्सव आज काल्याच्या कीर्तनाने पूर्णतेकडे जातोय. मला आपणा सगळ्यांच्या प्रती खूप आदर आहे, प्रेम आहे. एक चांगला सोहळा पानेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं श्रीरामनवमी ते हनुमान जयंती अशा कालावधीत नियोजित झाला. जवळजवळ 24-25 वर्ष झाले ना या उत्सवाला. 24वं वर्ष, आता हे 24वं वर्ष. 24व्या वर्षातली पूर्णावतीची सेवा माझ्याकडे. म्हणजे येणाऱ्या वर्षात आपल्या गावात रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा होतोय. 25 वर्ष पूर्ण आपल्या उत्सवाला पुढच्या वर्षी होतील. आणि खरोखर गावातील सगळ्या गायक वादक गुणीजन महाराज मंडळी सगळं भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळ या सगळ्यांच्या अट्टाहासातून गोड कार्यक्रमाचं नियोजन झालं. त्यामध्ये सगळ्या तरुणांच्या आग्रहामुळं या काल्याच्या कीर्तनाची सेवा या सगळ्या मित्रांनी माझ्या पदरात घातली. फार माझ्या संपर्कात राहिले. वर्षभरात जिथं जिथं कार्यक्रम असेल तिथं सगळेच ठिकाणी आले. आपण तुमच्या नियोजनामध्ये कार्यक्रम होता ओंकार महाराज
मंगेशदादा चव्हाण त्यांच्या 40 मतदारसंघातला, तिथंही मंडळी सगळी आले. एक आणखी उत्सव झाला रामनवमी ते हनुमान जयंतीच्या कालावधीतच, मला असं वाटतं गतवर्षी आलो, तिथेही सगळी मंडळी आले. आणि बाबा तुम्ही आमच्या गावाला आलं पाहिजे. आता पानेवाडीची मुलं खरोखर प्रेम करणारी पोरं कशी असतात हे मी गेल्या वर्षभरापासून अनुभवलंय. लय जिवाळा, पोट तिडकीचा जिवाळा, असं वर नाही. वर तारखा मागणारे ना आग्रह करणारे आम्हाला बंधू भगिनींना रोज भेटतात सकाळ संध्याकाळ. तारीख झाली, महाराज आले का, महाराज आले का, महाराज आले का, जाताना महाराज मेले का तुम्ही, काय संबंध नसतो त्यांचा. पण कायम या परिसरात आल्यावर बाबा काही व्यवस्था करू, बाबा थांबणार आहे, बाबा काही जेवणाचं वगैरे, प्रेम आणा, अतीव प्रेम. कोणताही महाराष्ट्रातला कीर्तनकार, गायक, वादक, एखादा साधक हा केवळ पैशाने जवळ येत नाही, तो कधीतरी प्रेमाने सुद्धा जवळ येतो. आणि मी या मुलांच्या अत्यंत प्रेमात गेल्या वर्षभरापासून पडलो. ही जशी ओठात आहे तशीच पोटात असलेली पोरं आहे. आणि खरोखर त्या सगळ्यांचं कौतुक आहे. कौतुक तर बाळासाहेब तुमचं केलं पाहिजे की ही सगळी पोरं तुमच्या मार्गदर्शनात काम करत आहे. तुम्ही सगळ्या समाजाचे, जातीपातीचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्रित घेऊन आपल्या गावचा वारसा वसा पुढे नेण्याचं काम करत आहे. अहो दिलेल्या वेळेवर आमदार खासदार हजर होत नाही. वेळेच्या आधी आमदार तुमच्या गावात येऊन गेले. त्या लोकांनाही परिचय, कोण लोक कशी आहेत, कोण माणसं कशी आहेत. आनंद वाटला. HP पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या द्वारा घनकचऱ्याची गाडी, स्वर्गरथ, त्याचं फीत कापून उद्घाटन झालं. 2 गाड्या आपल्या गावच्या सेवेसाठी इथं रुजू झाल्या. एका गाडीचं काम आपल्याला कायम पडावं आणि एका गाडीचं काम आपल्याला कधीच पडू नये अशी प्रारंभी प्रार्थना करतो. सत्य आहे की नाही बघा, लाईट आहे आली, पटलं बघ. पण काय हा मृत्यू लोक आहे. सगळ्या गोष्टीची व्यवस्था सुबक करण्याचा प्रयत्न. कूलर काय होईल, आवाजच मारतील आणि आपल्याला सुख समोरच्याला दुखते. यांना बरं वाटणार नाही. जरा थोडं मध्ये मध्ये चालू करा. मध्ये मध्ये जरा जेव्हा जास्त आपल्याला तुम्हाला जाणवलं की आम्हाला आता अति होत आहे तेव्हा चालू करायचं. त्याचा आवाज येतो. बाकी खरोखर तुम्हा सगळ्यांचं कौतुक आहे. मगाशी आदरणीय या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहासन्ना कांदे या कार्यक्रमाला भेट देऊन गेले. त्यांचा संपूर्ण परिवार होता. त्यांच्या राजकीय कौशल्यानं, चातुराईनं त्यांनी गोळा केलेली जिवलग माणसं या गावामध्ये आहेत, या परिसरामध्ये आहेत. तुम्हा सगळ्यांना मनापासून वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महाराष्ट्राचं भजन वैभव, अखंड महाराष्ट्र ज्यांच्यावर प्रेम करतो ते संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांच्या शेजारी महाराष्ट्रातलं वजनदार आडनाव आहे. सरकार कोणाचंही स्थापन हो, पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही. तसं महाराष्ट्रातले कोणतेही मोठे कार्यक्रम हो, आमच्या पवार महाराजांना बोलल्याशिवाय पूर्ण होत नाही. आदरणीय संगीत अलंकार सुनीलजी महाराज पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांनाही मनापासून वंदन करतो. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व गेली अनेक वर्षे सातत्यानं वारकरी संप्रदायाची सेवा मृदंग या साधनेच्या द्वारा ज्यांनी केली, हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी घडवले, अशा आदरणीय श्री गंभीरजी महाराज अवचार कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी महाराजांनाही मनापासून वंदन करतो. गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल सावरगाव या गुरुकुलातले सगळे विद्यार्थी कीर्तनाला उपस्थित आहे. आपणा सगळ्यांच्या प्रती मनापासून वंदन करतो. आदरणीय हरिभक्त परायण रोहिदासजी महाराज सानप, माझे अनेक मित्रमंडळी कार्यक्रमाला आहेत. आदरणीय गुरुवर्य बाबांचे सुपुत्र बापू महाराज जेऊरकर, आदरणीय श्री संदीप महाराज जाधव, आदरणीय श्री बावलार महाराज काकड, गुरुमौली वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. श्री कुणाल महाराज अहिरे, नामदेव महाराज बांगर, जय महाराज, आदरणीय विजू महाराज, योगेशजी महाराज आवाड, कृष्णा महाराज उगले, सचिन शंकर काकड, मच्छिंद्र साईनाथ सोनवणे, अमोल गोविंद कातकडे, स्वदाम भाऊसाहेब काकड, बरीचशी नावं आहेत. संत भगवान बाबा मित्र मंडळ आदी करून सगळीच मंडळी जेवढी याच्यावर नावं आहेत. आणि विशेषतः ज्यांच्या आग्रहाने, ज्यांच्या प्रेमाने ही सेवा या सगळ्या युवकांनी माझ्या पदरात घातली ते माझे सगळे जीवलग सोयरे, आदरणीय श्री योगेश बाळासाहेब आवाड, आदरणीय श्री कृष्णा भागचंद उगले. कृष्णादादांना चांगला संपर्क कृष्णाभाऊंनी वर्षभर आमचा ठेवला, माझाच काय सगळ्यांचाच ठेवला.
नावच मुळात कृष्ण आहे की नाही. आदरणीय श्री सचिन शंकर काकड, श्री मच्छिंद्र साईनाथ सोनवणे आदी नाव घेतलेली ती, पण अमोल गोविंद कातकडे, सुदाम भाऊसाहेब काकड आदी करून सगळीच मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं गुरुमाऊली साऊंड सिस्टीम कातरवाडी यांच्या द्वारा पुढं नेण्याचा, सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आज लांबून लांबून पाहुणे आले कीर्तनाला. आदरणीय आमचे तुकाराम भाऊ भवर पाटील जालन्यावरून आले कार्यक्रमाला. का आले? हा अभिषेक त्यांना घेऊन आला. नेमकं ही तारीख फिक्स झाली त्यावेळेला अभिषेकच माझ्याकडं गाडी सांभाळत होता. मग त्याचा आणि कृष्णाजींचा या योगेशरावांचा जास्त कॉन्टॅक्ट. ते म्हटले आपल्याला पानेवाडीला सेवा दिली पाहिजे. मग अभिषेकला म्हटलं तुला हजर राहावं लागेल. तो जालन्यावरून आदरणीय आमचे तुकाराम भाऊंना घेऊन आला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे आमदार आदरणीय श्री संजय भाऊ पवार कार्यक्रमाला उपस्थित आहे. संजय भाऊंनाही मनापासून धन्यवाद देतो. मिळालेल्या वेळेमध्ये मिळावं, माझ्या बापाचं नाव टिकावं, आम्ही 100 भाऊ या राज्याचे मालक व्हावे या भावनेनं अर्जुनासारख्या सदाचारी भक्ताला त्रास झाला. धर्मराजाला, जो युधिष्ठिर धर्मराज आहे, त्रास झाला. द्वेष चांगल्या माणसाला त्रास करून देतो. तुमचा द्वेष लोकांना करू द्या, तुम्ही नाही. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे बिन जीवा दुःख देतो, लाभे बिन जीवा. मत्सराचा ठाव शरीराला, मत्सराचा ठाव शरीराचा भाव, लाभे बिन ताव जीव देतो, लाभे बिन ताव. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा भाव शरीर नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा भाव शरीर नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे बिन जीवा दुःख देतो, लाभे बिन जीवा. शरीराचा भाव शरीर नसावा, मत्सराचा भाव शरीर नसावा, लाभे बिन जीवा दुःख देतो, लाभे बिन लाभे बिन जीवा दुःख देतो तुकोबारे म्हणतात. तुम्हाला लोकांना नाव ठेवू द्या, तुम्ही त्यात वेळ खर्च करू नका. अरे काही लोकांकडे रक्तगट सोडून दुसरं काहीच पॉझिटिव्ह नसतं. काय लोकांचा ताण घेता. काय माणसं वरून दिसायला लय चांगले दिसतं, आतून नाही. काय काहीचं दार पाहिलं की असं वाटतं तुळशीरून दावं, त्यालाही रांगोळी, अगरबत्त्या, असं वाटतं काय घर पार मारती काय. या घरातली सगळी माणसं माळकरी असली पाहिजे. असं होत नाही. आंगन में देखो तो तुलसी का उंडा और फ्रिज में देखो तो मुर्गी का अंडा. काही लोकांच्या दारात तुळस आहे, फ्रीज त्यांचं उघडू नये. सब चुतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा दुनिया. आपल्या आनंदात राहा, कोणाचा नाही, स्वतःचा विचार करा. या अंतःकरणात कोणाविषयीच प्रेम नाही आणि कोणाविषयीच द्वेष नाही. प्रेमाची जागा असेल तर भगवंताची. मी सांगू तुम्हाला, अरे रागही करायचं झालं तर त्याचा करा. यांचा राग करून काय फरक पडणार आहे. त्याचा राग करणाऱ्यांचंही भलं झालं. जनाबाईनं रागच केला, त्याचा वादच घातला त्याच्याशी. किती प्रमाण आहेत आपल्याकडे. राग करून भलं झालं, त्रास झाला पण भलं झालं महाराज. म्हणून काही गोष्टी आईने आपल्या घरात बदल केले पाहिजे. त्यात यशोदा मैया म्हटली माझं पोरग शांत होत नाही तोपर्यंत मी अन्न घेत नाही. तू घेते का त्याला कळेवर? बरं बाई
काय तुला आई म्हणून दया आहे तुझ्या पोराची. यशोदेनं ते पोरग कडेवर दिलं. कोणाच्या? राधिकेच्या. बोर झाले का तुम्ही? मी घरी जाऊ का? मग थोडं बोलत जा. राधेच्या कडेवर दिलं. अहो कडेवर घेतल्या घेतल्या हसायला लागलं ना. त्यावेळेला राधिकेकडे सगळ्या गोपिका गेल्या आणि विचारलं, का ग बाई कोणतं पुण्य केलं तू की हा आल्या आल्या तुझ्या कडेवर हसतो? ती म्हणे, यानं माझ्या कडेवर येऊन हसण्याकरता ही एका दिवसाचं पुण्य नाही. याची लागी ओ तेजी हले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. जन्मो जन्मांतरी केली सूचना, याची लागी ओ वसविले निर्जना, बक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. हे कमी दिवस नाही, मी वाट पाहिली. हे प्रसादाची वाट. कारण लवकर काहीच भेटत नाही माणसाला. बाजारातलं भेटत नाही, मनमाडचं भेटत नाही लवकर गावात, तर परमार्थातलं कसं भेटावं? मला एकानं परवा फोन केला, म्हणे किती वेळ आहे महाराज तुम्हाला यायला? म्हटलं 1 तास. तुम्हाला काय आवडतो स्वीटमध्ये खायला? म्हटलं लाडू. कोणते हो? म्हटलं बुंदीचे. त्याने बायकोला सांगितलं लाडू बनव जरा, महाराजांना लाडू आवडतात. ती बाई म्हणे किती वेळ आहे त्यांना यायला? म्हटलं 1 तास. ते बाई म्हणे अहो 1 तासात लाडू होतात काय? तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता? अहो म्हणे आजकाल लेकर ऑनलाईन भेटता. लाडूचं काय घेऊन बसले तुम्ही? शाळेकरता विद्यार्थी पाहिजे अशी ऑनलाईन सूचना दिल्यावर मिळत नाहीत का? गैरसमज काय करताय तुम्ही? त्यानं बिकानेरचा नंबर घेतला, मनमाडचा, लावला फोन. हॅलो. शक्यतो जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय काय माणसं नुसतं अशानं फोनच लावत राहता, काम नाही झालं नाही. अरे काही काम तर पाहिजे पठ्ठ्या. हॅलो. ते कंपनीचा फोन. ती बाई म्हटली मराठी करता 1 दाबा, हिंदी केली 2 दाबाई, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. म्हणे नाही नाही मी नाशिक जिल्ह्यातला आहे, मराठी म्हणजे मराठी. 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, खट्टा मिठ्ठा करता 3 दाबा. म्हणे बापा इथं बटनच दाब नाही नुसते. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं स्वीटचं. 1चं बटन दाबल्यावर ती पुन्हा बोलायला लागली. स्वीटमध्ये आपल्याला लड्डू खरेदी करायचे असेल 1चं बटन दाबा, पेढा खरेदी करायचा असेल 2चं बटन दाबा, मिठाई खरेदी करायची असेल 3चं बटन दाबा. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. लाडू खरेदी करायचे होते. पुन्हा ती बाई बोलायला लागली. बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, रवेचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. काय रोग झाला म्हणे गड्या. दाबलं 1चं बटन. पुन्हा ती बाई बोलायला लागली. 1 किलो करता 1 दाबा, 10 किलो करता 2 दाबा, 1 क्विंटल करता 3 दाबा. गडी पानेवाडीतला होता. रागात 3चं बटन दाबलं, फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन याला. साहेब पानेवाडीला लागला फोन? हो. आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणार आहे तुम्ही पहिलेच आहे पानेवाडीचे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणार? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा, आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3चं बटन दाबा. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? पाहे प्रसादाची वाट. काही काळ वाट बघावी लागेल. बसा. वाट बघितल्याशिवाय आपल्याला कुठं प्रसाद मिळणार आहे? व्यवहारातलं हजारो माश्या बसलेले बुंदीचे लाडू मनमाडून गावात लवकर येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तर हा जगनियंत्याचा प्रसाद आहे. प्रसाद लवकर की भेटेल कसा? काही काळ वाट बघा. ती वाट बघितली की प्रसाद मिळतो का हो? 100% मिळतो. कसा मिळतो? कसा मिळतो त्याचं उदाहरण आधी चरणात ऐकून मग कथा ऐकू. अभंगाचं पहिलं चरण. पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता गोबरी, पाहता
त्यांची उष्टावळी. कसा प्रसाद मिळतो? प्रसादाचं उदाहरणच दिलेलं आहे. पाहता गोवडी. पाहता म्हणजे पाहायला गेलो तर, गो म्हणजे गाई आणि वडी म्हणजे सांभाळणारे. पाहता गोवडी. पाहायला गेलो तर सामान्य गोपाळ, पण काय करतो हा? त्यांचं उष्ट खातो. कधी खाल्लो? एक घटना आहे. काय झालं? एक मधुमंगल नावाचा गोपाळ आहे आणि तो त्याच्या आईला म्हणतो, आई मला कढी खावी वाटते ग. कढी पाहिजे? बरं बरं, मग मी जरा तुझ्या करता ताक आणते, अजून कढी बनवते. शेवटी लेकरू माय गेली त्या मधुमंगलाची आई आणि त्या घरमालकीनीला म्हणते, अगं ताक पाहिजे होता आम्हाला. बरं बरं, आईनं ताक घेऊन जा. मधुमंगलाच्या आईनं शेजारणीकडून ताक आणलं. त्या ताकाची कढी बनवली. अत्यंत सामान्य गोपाळ. किती सामान्य? पाहायला गेलो तर महाराज म्हटले गाय वळणारे. आता गाई वळायला काय BA कंप्लीट पाहिजे? काही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, काही तिथं नियम अटीवली, टर्म्स अँड कंडिशन काही आहे तिथं? काहीच नाही. मुक्तकंठाने ज्याला जे जमेल, ज्याला काहीच येत नाही तोही गाडी चालू शकतो. आमच्या मुक्ताबाईला संदीप व्यवहारे नावाचा एक मुलगा आहे गाई सांभाळायला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी लहानाचा मोठा झालो पण त्याला स्वतःहून आंघोळ करताना पाहिलं नाही. त्याला आंघोळ कोणीतरी करूनच द्यावी लागते. नाही तर ग्राउंडवर पाणी मारणाऱ्या महिलांनी, त्या कर्मचाऱ्यांनी, सिक्युरिटी शिपायांनी त्याच्या अंगावर नळी धरायची. एकदा महाराज त्यानं कपडे काढले, बदलायचे नाही ते पेटवायचे. इतके कडक पडलेले असतात गाईच्या शेणाने. गोशाळेतच राहतो ना, स्वतः आंघोळ करत नाही पण गाईला मात्र पाणी, गाईची सेवा. अहो पॅन्टला क्लिप नाही, त्याचं तुम्ही नजरेला आणा फक्त. ते पॅन्टला क्लिप नाही, बक्कल नाही, पॅन्टवर करदोळा चढवलेला. त्या करदोळ्याला एखाद्या इंजिनियरला जमणार नाही अशी खोल फिटिंग. त्याला उभी काढी. जेवण झालं की आटे उतरायचे आणि सकाळ झाले की आटे चढवायचे. संदीप घोडू शिकायला भेट. अरे यालाच गोळी म्हणतात. काय वेगळी का गोळीची व्याख्या? पण लय गोड स्वभाव. काय भक्ती केली गोपाळी. नाथ महाराज म्हणतात त्यांच्यासारखा परमार्थ कोणी केला नाही. पुढे सांगतो तुम्हाला उभी पूर नाही का. ताक आणलं, मधुमंगलाच्या आईनं कढी बनवली. तसं उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ला जाणारा ताकाच्या पदार्थाचा भाग आहे. या दिवसात खाल्लंय पाहिजे माणसं. उन्हाळ्याच्या दिवसात ताक तर रोज पिलं पाहिजे. एक भाकरीची भूक जर तुमची सगळ्यांची असेल, माझी असेल, तर 3 चतकोरच भाकरी खावी. राहिलेल्या 1 चतकोर भाकरीच्या जागेत आपण लिक्विड घ्यावं. लिक्विड म्हणजे लिक्विड म्हणजे आता सध्या लोकांना एकच लिक्विड माहिती. 70 रुपयात बिबटे होता माणसं संध्याकाळी. 70 रुपयात बिबट्या ट्रक अळवू शकते. बिबट्या हबची गाडी अळवू शकते. हबच्या पुढं बिबट्या पिंगळा झालाच पाहिजे. हात जोडून निघून जावं लागतं. पुढं काय मरता बिबट्याच्या नादाला लागून. बिबटे म्हणजे सामान्य नाही. काहींचं जीवन आदर्श असतं. त्या विराट कोहलीकडं करोड रुपयाची मालमत्ता आहे. प्रति सेकंदाला पैसे त्याच्या अकाउंटमध्ये. स्वतःची कमाई वेगळी, स्वतःच्या बायकोची कमाई वेगळी. जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको. काय नाव आहे पोरी त्याच्या बायकोचं? एवढ्या प्रेमानं नाव घेऊन आलं जशी मावशी तू का रे ते अनुष्का. पण छोट्या छोट्या पोरांना माहिती. माया बायकोचं नाव माहिती का तुला? आता माई बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही. त्याला काय माहिती अशी? ती अनुष्का शर्मा म्हणजे अभिनेत्री, जगप्रसिद्ध अभिनेत्री. करोडो रुपये तिची कमाई, करोडो रुपये याची कमाई. पण वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या कान उघडे करा जरा. याला आपल्या पैशाचा लय माज आहे, गुरुमी आहे, लय पैसा आहे माझ्या घरी. 2-4 चैनी बिनी, अंगठ्या बिंगठ्या सोनानं पडलंय, बँक बॅलन्स शिल्लक आहे. अरे महिन्याला नाही, वर्षाला नाही, तासाला नाही, प्रति सेकंदाला करोडो रुपये कमाई आहे त्याची. तरी वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या आपल्या बायकोला घेतो, वृंदावनला जातो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. ऑन टेलिव्हिजन सांगतो माईकवर, मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. अरे माईकवर
4 एकरावाला ऐकत नाही तुमच्या तालुक्यातला राव. तो म्हणतो माझ्या ऊस आहे, ऊसात बिबट्या असता भाऊ. काय आग लावतो का त्याला? गुरमीच कशाची माणसाला कळत नाही. धरू नका. ज्यांना ज्यांना गुरमी होती त्या सगळ्यांनी फटके खाल्ले, सगळ्यांनी. त्यामुळं आता या मंडळींना विचारा तुम्ही, माझ्यापेक्षा हे तुम्हाला चांगलं सांगते. कदाचित फटके देणारे जे यादीत ज्यांचं नाव असेल ही मंडळी खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारी राजकारण माणसं असली पाहिजे. आता या सुवासनांनी टाळ वाटले, पखवाज वाटले, गावोगावी आनंद वाटला आम्हाला. तुम्ही आम्हाला धरून चला, आम्हाला तुमचा गौरव आहे. ही माणसं माझी आमदार आहे, काय गरज आहे कीर्तनाला आलेच पाहिजे किंवा काय भेट देऊनही निघून गेले असते ते. याला महाराज अंतकरणच लागतं. यांना माहितीये आपला बाप छत्रपती शिवाजी राजा तुकोबारांच्या कीर्तनाला बसला, आपण इथं बसलो तर ही पोरं आपल्याकडे पाहतील. अरे आपल्या पाठीमागं आपल्याकडे पाहणारी खूप माणसं असतात. बापाला जरी वाटत नसलं, माझं आता वय झालं, तरी बापाने वेळोवेळी पोराचं वय पाहावं. तुझ्या पोरगात तरुण झाला बाळा, तुझ्यात किती ताकद असली तरी पोरग तरुण झालंय. ती प्रॉपर्टी सत्ता व्यवस्थित टिकावं घरात असं वाटत असेल तर तरुण जरी असला, ताकदवान जरी असला तरी वयोवृद्ध झाल्यासारखा प्रोक्त म्हणून जग. पुढं यांना त्रास होणार नाही, नाही ते उतावीळपणा करतील पुढं. तुला काय सांगावं, याची गरज आहे महाराज. करोडपतीत माणसं पण प्रेम, मोठ्या मोठ्यांची यादी इथली द्यावं सोडून. कितीतरी मोठी यादी सांगतो तुम्हाला. विठ्ठल 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 भस्मासुर मुकला प्राणाशी, त्याची गती झाली वालची. 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 विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला देणे, विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला देणे. विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला देणे. विश्वासारखा ऋषी नाडीला देणे. केवळ पंचानन येळका मदन, येळका मदन, केवळ पंचानन येळका मदन. केवळ पंचानन येळका मदन, केवळ पंचानन येळका मदन. धडक मारी शंकरा गेला ब्रह्म्याचा मातेला. हे धडक मारी शंकरा गेला ब्रह्म्याचा मातेला. मारली गदा किंवा इंद्रचंद्र श्रीधराला लाविला जेने. केवळ पंचानन येळका मदन, येळका मदन, केवळ पंचानन येळका मदन. केवळ पंचानन येळका मदन, केवळ पंचानन येळका मदन. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा, एका रट्ट्यात बजेट. गदा घेतला प्राण, गेलो ना. सोपं आहे का महाराज? मोठं व्हा पण देवाला धरून. त्याला सोडलं फार वाटोळ होतं माणसाचं. देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. ज्ञानोबा तुकोबारांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू, माणसाची हानी होते. मधुमंगलाच्या आईनं ताक आणलं, सगळे ताटातले सुंदर पदार्थ आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात काय खावं सांगत होतो तुम्हाला. लिक्विड वरून बाजूला आलो आपण. ताक पिलं पाहिजे उन्हाळ्यात. ताकाचा श्लोक आहे, आता मला आठवणार नाही. परवा आमच्या हरणे महाराजांनी कीर्तनात सांगितलं ताक पिलंच पाहिजे. 2 भाज्या असल्या तरी ताक पिलं पाहिजे. काय त्या दोन्ही भाज्या पचायला मदत होते. पण आता काही लोकांना काय सांगता, त्यांच्या भाज्याही सांगण्यासारख्या नाही. तुम्हाला कोणती भाजी आवडते? काय नाव आहे तुमचं? उमेशराव. कोणती भाजी आवडते तुम्हाला? पनीर. घरची सांगा ना एखादी घरची. भेंडीची भाजी. बाहेरची काय ते काय.
आईच्या आजची आवडते की ताईच्या? दोघींचे हुशार आहे. त्यांना वाटलं हा विचारून जायचा आणि खेळ आपला व्हायचा नाही. तुम्हाला भेंडीची भाजी आवडते आणि मला शेवग्याची शेंग आवडते. 2 भाज्या बनवल्यावर लगेच त्याचा ताकाचा ग्लास असला पाहिजे. भेंडीची भाजी खाल्ली की ताक आणि शेवगा खाल्ला की ताक. 2 पदार्थाची चव कळण्याकरता आणि पचायला मदत करायला पदार्थ आहे. सध्या लोकांना पित्ताचा अतिव त्रास आहे. वात, पित्त आणि कफ यावरच आपलं शरीर चालतं. हे बिघडलं त्रिसूत्री, तुम्ही करोडपती असा संपले. आणि ते सारं अन्नावर, आपल्या झोपेवर, आपल्या खानपानावर डिपेंड आहे. आपलं बिघडतं याच कारण आहे. सगळ्यात महत्वाचं, झोप होत नाही तुम्हाला, पित्ताचा त्रास होतो. अन्नाला जे हवं ते मिळत नाही. मटकी तर 5वीलाच पुजलेली, रोज मटकी बाबा. नाशिक जिल्हा म्हणजे बाबा माझ्या अंगाला काट येतं ते मटकीचं नाव ऐकलं की. बरं त्यात लय तर्री, रसा, मसाला. जाऊ द्या, ते काही खाण्याचं सांगायला आलो नाही, पण ताकाचा विषय निघाला. ते 2 पदार्थ असले पाहिजे. कढी हा पदार्थ सगळ्यांना आवडतो. मधुमंगल म्हटलं मला खायची प्यायची. मधुमंगलांच्या आईनं कढी बनवली, पोरांना बसवलं, वाटी वाटी कढी दिली. तुकोबाराने दिलेलं उदाहरण आहे का? ती वाटी या मधुमंगलाच्या समोर आली, खूप आनंद झाला. कढीची वाटी उचलली. शेवटी आईच्या हातचं होतं महाराज. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण्याचा आनंद वेगळा आणि आईनं दिलेल्या जेवणातलं, हातानं तिच्या केलेल्या स्वयंपाकातला जेवणाचा आनंद वेगळा आहे. तिनं हातावर थापलेली भाकरी, जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं असू द्या, पण तिच्या प्रेमाची भाकरी, तिच्या त्या स्वयंपाकाची बरोबरी जगातली कोणतीच 5 स्टार हॉटेल बरोबरी करू शकत नाही. लक्षात ठेवा. कारण ती स्वयंपाक नाही महाराज, अरे प्रेमच टाकते त्या भाकरीत, प्रेमच टाकते त्या भाजीत. इतका जीव आहे तिचा लेकरात. त्या मधुमंगलाच्या आईनं कढी बनवली, वाटीभर कढी उचलली, ओठाला लावली. 1 घोट कढीचा पोटात गेला. हा सुरके पिवा आनंद झाला त्याला. काय जोरदार कढी झाली म्हणे. यथा देहे तथा देवे. जे मला आवडतं ते माझ्या देवालाही दिलं पाहिजे. कृष्णाला लय कढी आवडते, मैत्री आहे. जे मला आहे ते माझ्या मित्राला खूप आवडतं. अशी मैत्री जगामध्ये आता पाहायला मिळत नाही. ती मात्र वाचायला भेटते इतिहासात. देऊ त्याला, पण ही सहज नेऊ देणार नाही. म्हणून मधुमंगल म्हटलं, आई मंद मंद पाऊस चालू आहे, कढी गरम आहे, वाटी भरलेली कढीने गोडभर कढी पोटात गेली, गोडभर राहिली, जरा पावसाच्या आनंदात कढी पिऊ का? ती म्हटली, मधुमंगल खबरदार, वाटी रिकामी कर मग बाहेर जा. तो म्हणे हिला कढीशी काही काम नाही, तिला वाटीशी काम आहे. त्यानं ती वाटी घेतली आणि ओठाला लावली. घोडभर कढी तर पोटात होती, घोडभरच राहिली होती त्यात. त्याने ते कढी तोंडात घेतली, पण गिळून घेतली नाही आणि रिकामी वाटी आईला दाखवली. हा ठेव. तिथून पळत निघाला महाराज, सरळ भगवंताच्या दारात. तोंडात कढी, देवाच्या दारात आला. बोलता येईना. सेवकानं ओळखलं, सोबती महाराजांचा. थांब थांब आणतो. तो आत गेला आणि मैयाला सांगितलं, मैया कटीसी लटी लटीसी बिखरी गुडघ्यापर्यंतच पंचा कमरेला बांधलेला आहे, उघडाच आहे, तोंड फुगलेलं आहे, डोळ्याला अतिव प्रेमाच्या धारा आहे, चेहऱ्यावर कोळा भाव आहे. भगवान का सखा भगवान से मिलने आया है. कृष्णस्या सखा कश्चित. खूप देवाचा जीवलग सखा है. मैं ले जाऊ भगवान को, मी जाऊ घेऊन देवाला. काय मैत्री असेल महाराज, काय त्या जगन्नियंत्यानं या गोपाळांवर प्रेम केलं असेल. जा जा मैया म्हटली. परमात्म्याला तो सेवक घेऊन आला, द्वारपाल. आणि द्वारपाल, आता देवाचं असं होतं, आई समोर देव एकदम गरीब गाय, पण आई बाजूला नसली की सैनिक बिनिक शिपाई बिपाई यांचं बाबा ऐकत नव्हतं. सेवकाजवळ एकदम निवांत उभे, आईची आज्ञा घेत नाही तोपर्यंत. एकदा आईची आज्ञा घेतली, बाहेर आला. त्या
सेवकाकडे देव आणि पाहिलं ते आत गेलं. देव आणि मधुमंगल दोघंच उभे. परमात्म्यानं मधुमंगलाला विचारलं, काय रे? देवाला समजला, रे यानं काहीतरी आणलंय गड्या तोंडात. विश्वाचा मालक पण एखादा गरीब याचक भिकारी जसा दारात याचना करतो म्हणतो, माय वाढ ग गरीबाला काय, तसा त्रैलोक्याचा मालक भुवन ते पोटी 14 देख. एकदा यानं आपलं तोंड उघडलं तर 14 भुवनाचं दर्शन करून दिलं आईला, असं प्रमाण आहे आपल्याकडं. इतका ताकदवान मुख कमलाचा धनी, ज्याच्या पोटात अनेक ब्रह्मांड राहतात. अनंत ब्रह्मांड उदरी विश्वाचा जनिता, तो मात्र हा करतोय. मी काय अन्नासी दुकाळलो. नाथ महाराज म्हटले काय त्याच्या बापाच्या घरी अन्नाचा दुष्काळ होता, पण तरी हा केलं. आणि मधुमंगलानं हा केल्यानंतर वाईट वाटत होतं, डोळे उघडे ठेवता आले नाही. रडत 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 आपलं मुखकमल भगवंताच्या मुखकमलाजवळ आणलं आणि आपल्या तोंडातली कडीची गुळणी भगवान श्रीकृष्णाच्या तोंडात सोडली. महाराज जशी गुळणी तोंडात सोडली तसंच या बाबांनी तोंड मिटून घेतलं. तुकोबारे हे प्रत्यक्ष पाहायला हजर होते. तुकोबारे म्हणतात, पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी. अशीच ओवी सांगतो तुम्हाला एकनाथी भागवतातली. काय भक्ती केली गोपाडी, काय ती सोवडी की ओवडी, त्यांचे उचिष्ट मी कवळ गिळी, प्रेम सम्मेळी डुलत. अरे नुसतं उष्ट नाही, निकृष्ट दर्जाचं उष्ट. तुम्ही करोडपती असू द्या, बायको सुद्धा असं उष्ट नवऱ्याचं खात नाही महाराज. कोण खातंय? अरे तोंडातलं उष्ट ठेवायला त्यात थुंकी मिश्रित होते ना. पण विश्वाचा मालक गोपाळांची भक्ती, प्रेम, आपुलकी, श्रद्धा, विश्वास पाहून थुंकी जरी गेलेली असली, किती निकृष्ट हीन दर्जाचं उष्ट असलं तरी त्या प्रेमापुढं मी खाईल. काय आपला परमात्मा उदार आहे. अरे गोपाळाचं उष्ट खातो, आपल्या घरचा पुरणपोळीचा नैवेद्य खाणार नाही, आपल्या घरची भाजी भाकरी खाणार नाही. फक्त आपला फरक एवढा आहे, मधुमंगलाचं उष्ट खाल्लं कारण त्यानं तितकं प्रेम देवावर केलं, आणि आपली तुपानं भरलेली पुरणपोळी खात नाही का, त्याच्यावर सोडून अख्ख्या जगावर आपलं प्रेम आहे. त्यानं आपलं काही घ्यावं असं वाटत असेल तर कधीतरी त्याच्यावर प्रेम करून बघा, तो आपलं घेतो महाराज. काय त्यांची उष्टावळी, उष्ट खातो का हो महाराज? हे उष्ट खाण्याकरता त्या गोपाळांनी कोणत्या माध्यमातून, कोणत्या सक्तीने सेवा केली? करीती नामाचे चिंतन, करीती हो नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करीती हो नामाचे चिंतन, कणिकानो वाचे ध्यान ध्यान
करीती नामाचे चिंतन. त्या नामाचं चिंतन करतात. नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेरच्या पाठीवर कोणतं नाही, ते त्यांनी निवडलं. करीती नामाचे चिंतन नव्हे नव्हे गडी कानोबाचे ध्यान, सदैव ध्यान. किती ध्यान? एकदा गर्गाचार्य गोकुळात प्रवचनाला आले. गर्गो पुरोहितो राजन यदुनाम सुमहा तपहा व्रजाम जगाम नंदस्य वसुदेव प्रचोदितः. असं वर्णन आहे. शुकाचार्य म्हणतात वसुदेव महाराजांनी पाठवलं त्यांना प्रवचनाला. गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्य प्रवचनाला आल्यावर बसले. सगळी लोक बसलेली होती प्रवचन ऐकायला. पण हे जे गोपाळ होते, वैया वाकड्या बोबड्या श्रीदामा पेंद्या, सगळे एका उंच भिंतीवर बसलेले होते. आता आपले बघा गोपाळ दाजी कशी बसलेली. गोपाळ आहे ते. मजबूत जागा पाहिली, कोलरच्या जवळ जागा पाहिली आणि तिथं आपलं सगळ्यांना मिळून सरकार स्थापन केलं. पोरं लय हुशार, मा लेकर लय हुशार. ते त्यांचं एकटं कधी पोरग बसणार नाही. तुम्ही लेकर बघा, 3-4 इथं आहे, 5-6 इथं आहे बघा. पोरं बसणार नाही, एकटे बसणार नाही. या वयात ते इतके बसतात, नंतर मग एकटे बसतात. एकटा बसणारा सगळ्यात घातक. चला जाऊ दे, त्यांना कळलं, त्यांना मी धन्यवाद देतो. बाकी चला पुढं. सगळे गोपाळ असे उंच भिंतीवर बसलेले होते. गर्गाचार्याचं प्रवचन चालू झालं, पण ते गोपाळ जरा गप्पा आणायचे. काय गर्गाचार्य म्हटले, गोकुळात आलो, वसुदेव महाराजांनी निमंत्रण दिलं नाही, पोर गप्पा आणताय. हो नंद महाराज, अरे पोरांना सांगा ना काही. नंद महाराज म्हटले, बुवा आम्ही थकलो, तुम्ही घ्या उरकून, आता काय इलाज नाही त्याला, ते ऐकणार नाही. आमचं ऐकणार नाही. नाही नाही म्हटलं ऐकणार नाही. मग तुम्ही सांगून, मी सांगून बघू, तुम्ही तुमचा अपमान करून घेऊ नका, तुम्ही चालू द्या. अहो पण आम्ही कोण्या लेवलची माणसं आहे? नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूपात्मा स्थितीत राहणारे महात्मे आम्ही. तुम्हाला गौतम ऋषींचा इतिहास सांगायला आलो आम्ही. ते म्हटले तुम्ही आम्हाला गौतम ऋषी सांगायला आले हो, पण गौतमीचा ऐकणाऱ्याला गौतम ऋषीचा काय कळणार आहे? तुम्ही आम्हाला सांगा ना. तुम्ही कोणाकडे पाहू नका असं. ते गर्गाचार्य म्हटले आम्हाला सहन होणार नाहीत, त्यांच्याकडे गेले. आणि त्या गोपाळांना गर्गाचार्य म्हटले, ए पोरानो, कोण आहे रे तुम्ही? ते म्हटले तुम्ही कोण आहे? गर्गाचार्य म्हटले मी अनन्य आहे. तुम्ही अनन्य? आम्ही तर फनन्य. मग अरे बापरे, गर्गाचार्य म्हटलं लय पुढचे रे बाबा. हे फनन्य म्हणजे काय असतं? ते म्हटले अनन्य म्हणजे काय असतं ते सांगा. अरे अनन्य म्हणजे मी भगवान शंकराचे नाही, भगवान ब्रह्मदेवाचे नाही, इंद्राची नाही, चंद्राची नाही, कोणाचीच पूजा करत नाही, फक्त भगवान विष्णूची पूजा करतो, असा मी अनन्य आहे. आश्चर्य वाटेल पाणीवाडीकर तुम्हाला. भिंतीवर बसलेले गोपाळ खाली उतरले, पाय धरले गर्गाचार्यांचे. ते म्हटले महाराज, अरे तुम्हाला तरी या इतर देवतांची नावं माहिती आहे हो, आम्हाला तर आमचा कानोबा सोडला तर दुसरं नावच माहिती नाही, अशा आम्ही फनन्य आहे. अखंड राहो हृदयी माझ्या. हृदयच ठेवायचंय त्याला, व्यक्त नाही करायचं, हृदय ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल
याला म्हणतात गडी कानोबाचे ध्यान. अंतःकरणात सदैव वास्तव्य त्याचं, आणि मग जगाचा व्यवहार. आपल्या जगाचा व्यवहार अंतःकरणात, आणि मग कधी कधी देव. असं होणार नाही. आपलं बार्गेनिंग चालू आहे. आपल्याला हवं तसं प्रपंचात आपल्याला करायची सवय. केवढ्याची बॅग आहे? स्कूल बॅग 100 रुपयाची. मावशी 100ला बॅग असते का? 50ला द्या. तो दुकानदार म्हणते बाई 100 रुपयाची वस्तू निम्म्यात मागून राहिली. पाणीवाडीची आहे का तू? निम्म्यात कसं होईल? दुकानदार म्हणते पाणीवाडीचे आमचे संबंध चांगले, मावशी 90 द्या. हा, ते बाई म्हणते 40ला द्या. तो म्हणे मी 10 उतरून राहिलो, तू बी 10 उतरून राहिली. वा ग बाई, तुला घ्यायची असेल तर घे माय. तुझ्या लेकराची बॅग आहे, ती स्कूल बॅग आहे. छोट्या पोरांच्या बॅगेत काय पैसे कमवायचे? 80 दे. ती म्हणे 30 घ्या. तर म्हणे बाबा ना नफा ना तोटा, असं होत नाही मावशी. मला 70ला आली, तू 70 रुपयाला बॅग घेऊन जा. ते म्हणे तुम्ही 20च द्या. 20ला बॅग द्या. 20 रुपये घ्या आणि बॅग देऊन टाका. तो म्हणे फोकटच द्या ना. मग म्हणे 2 द्या ना. माझा स्वभाव, त्याला बार्गेनिंग करायची सवय. मला हवं तसं, मला हवं तसं. त्यात बायकांना ही सवय जास्त. नशीब अजून कीर्तनाच्या तारखा घ्यायला बायांचे फोन येत नाही. नाही तर गाड्याच विक नाही या. निम्म्यात सरळ. अहो व्यवहारात बार्गेनिंग होईल, त्याच्या जोड होत नाही. तुम्हाला मला हवं तसं कसं होईल? त्याच्या कृपेचं सुख घ्या. आपण सुख शोधू नका. आपण शोधलेलं सुख चिरकाळ टिकत नाही, आणि त्यानं दिलेलं कधीच संपत नाही. त्याच्या सुखाचा पदर भरा. एकदा पदर भरला ना, ओटी भरल्यावर सुवासीन ती ओटी अशीच ठेवत नाही. चांगली भरलेल्या ओटीची काळजी घेते. जिला आपली भरलेली ओटी सांभाळता आली, तिचं सुहासिनी पण, तिचं कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं लेणं सांभाळायची आणि टिकवायची जबाबदारी परमेश्वराची असते. पण जी भरलेल्या ओटीकलाही केवळ एक क्रिया म्हणून समजते, ही ओटी म्हणजे कोणीतरी भरली असं भान जिला राहत नाही, तिला त्या कपाळावरच्या तिलकाची कुंकवाची काय किंमत कळणार आहे? तसं ओटी भरल्यावर तो पदर झाका. देवानं दिलंय ते सांभाळण्याकरता झाका. चांगला शेतकरी आपलं बी कधी उघडं ठेवत नाही, तो त्याच्यावर माती घालतो, पांघरून घालतो. तसं त्या गोपाळांनी पांघरून घातलं. सदैव पांघरून घालून एकच करत राहिले, गडी कानोबाचे ध्यान. आणि नामावर पांघरून कोणतं? गडी कानोबाचे ध्यान. ध्यान हे पांघरून आहे, आणि भजन ही क्रिया आहे. क्रियेतून पांघरून झालं की परमार्थाचा प्रसाद मिळणार मिळणार मिळणार. काऊ महाराज, त्या गोपाळांकरता परमेश्वरानं फक्त गोष्टच खाल्लं नाही. नाही आली द्यावी डाई, डावे वळत्या मागे गाई. आलेला डाव स्वतःवरचा, विजयाची पताक देवानं झळकवावी ही वेळ आली. विजयी देव होणार हे लक्षात आलं. देवानं हारावं आणि भक्ताला विजयी करावं. मी माग येतो, तुम्ही पुढं चला. आली द्यावी डाई. अरे जिंकणाऱ्यानं डाव स्वतःवर घ्यावा. सगळ्या गायी दिवसभर राखाव्या. डाव ज्याच्यावर आला त्यानं सगळ्या गायी एकत्रित करायचं काम होतं. सगळ्या गायी वळून आणायचं काम होतं. आता गायी वळून आणणं एवढं सोपं नाही महाराज. इतकं सोपं आहे? अरे माहेरी गेलेली बायको लवकर आणणं कठीण आहे इकडं. ते आता एवढ्या मोठ्या गायी एकीच्या मनाचा ठाव देवानं घ्यावा, आणि मग त्या साऱ्यांना एकत्रित करावं. ते काम कोणी केलं असेल तर परमात्म्यानं केलं. आली द्यावी डाई, डावे वळत्या मागे गाई. पानेवाडी कर. आणखी काय काय केलं? काय काय केलं विचारू नका. परमात्म्यानं त्यांच्या करता सगळी लांछनच लावून घेतली अंगाला. शौर्य केलं, चौर्य केलं, खोड्या केल्या, कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले. त्या गोपाळांकरता परमात्म्यानं चोरी केली. त्या गोपाळांकरता देवानं शौर्य केलं. कोणतं शौर्य केलं? तू सनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौर सुधीदला पुतने. जे विषयाची असताना पाने मारू आली, विषय घेऊन आणि जसताना पुतना घेऊ आली प्राणा. ती कृष्ण संगे जाना तै क्षणी उद्धरती. नाथ महाराज बोलतात, व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या नेनो किती. व्यभिचाराच्या भावनेनं बदल करणं किती मोठं शौर्य आहे. अरे अंतकरणात बदल करणारा देवच आहे, कोणी करत नाही. हे शौर्य केलं, या चोऱ्या केल्या. याचबरोबर पानेवाडीकर मरणाच्या खोड्या केल्या. त्या सगळ्या खोऱ्यांचा, चोऱ्यांचा आणि सगळ्या केलेल्या दह्यादुधाच्या चोरींसहित
सगळा सोड 16 देवाच्या दारावर आला. कसा आला? वेळेत कीर्तन सेवा आवरायची 12:30ला. कसा आला त्याचं वर्णन राहिलेल्या वेळेत करूया आणि सेवेला आवरूया. मोठ्या प्रेमाने एकदा म्हणा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा माऊली म्हणा सगळे. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत भगवान की जय. वामन भाऊ महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. बसले मध्ये टाळी वाजवा. बसले मध्ये हातात टाळी. विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. अजून पोळ्याच्या बैलाला कोणाला हार घालायची इच्छा वगैरे का? जे काय ती जिरून घेऊ आजच आपली. तुम्हा सगळ्या मित्रांचं खूप कौतुक आहे. तुमच्या प्रेमाचा अंतःकरणपूर्वक स्वीकार आहे. सगळ्यांना खरोखर धन्यवाद आहे. आज अनेक सगळी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातली दिग्गज मान्यवर आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय ताई सुद्धा या कार्यक्रमाला आहेत. मी ताईंनाही धन्यवाद देतो. सगळी उपस्थित महाराज मंडळी आहेत. जरा वेळेच्या मर्यादित कीर्तन सेवा आपल्याला आवरायची आहे. उन्हाचं प्रमाण आहे. महाराष्ट्रात नारळी सप्ते चालू आहे. आणि काय होतंय बाळासाहेब, रोज पाऊस येतोय संध्याकाळी. मी काल बंकटस्वामी महाराजांच्या नारळी सप्तात होतो. आज नारायणगडाच्या नारळी सप्तात आहे. भगवानगडाचा नारळी सप्ताह चालू आहे आपला. तिथंही प्रचंड पावसाचा आता धुमाकूळ चाललाय. राम अवतार झाला, भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली. कृष्ण अवतार झाला,
बरोबर श्रावणात पाऊस आला. तुमचा आणि माझा अवतार झाला. भर पावसाळ्यातला पाऊस गेला. उन्हाळ्यात पाऊस आला दाना दाना दाना. काय म्हणजे मोसम नसताना आणि गरज नसताना काय सध्या वातावरण. रात्री मला थांबावं लागलं तास दीड तास. अहो द्या म्हटलं इतक्या हवेत काय गाडी चालवायची नाही. सारखे कॉन्टॅक्टमध्ये होते. मी 6:15 इथं पोहोचलो. नाही तर मी 4 वाजेला आलो असतो. पण वातावरणच असं झालंय. तुमच्याकडे जरा त्रास झाला सगळीकडं. पण काही का असो ना देवानं काला मात्र आनंदात आपला करून घेतला. सगळ्यांना देवानं सवड दिली. योग्य वातावरण आहे. हे वातावरण सांगते की जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होईपर्यंत काही देव त्रस आपल्याला देणार नाही. त्यामुळं चला आनंद आहे. देवा आदि देवा जगत्रय जीवा. देवा जगत्रय जीवा. देवा आदि देवा जगत्रय जीवा. देवा जगत्रय हरे श्री केशवा विनंती माझी. आजीवानी तुझे वर्णी होणारा. आईसे देई प्रेम काही कर. आईसे देई प्रेम काही कर. आईसे देई प्रेम काही कर. ऐसे दे प्रेम काही कळा. काय केलं भगवंतानं. जे शौर्य केलं, जे चौर्य केलं, ज्या खोड्या केल्या मगाशी म्हटलेली प्रमाण त्याच्या आधारावर परमात्म्याकडं सगळ्या गवळणी आपल्या सासवांसहित गारानं घेऊन आल्या. अवघ्या मिळोनी गवळणी आल्या. सगळ्या आल्या. यशोदेला सांगायला लागले यशोदे रात्री आला चक्रपाणी. खाऊनी दही दूध तुपोलोनी. फोडिली अवघी विरजनी. हे गे बाई आमासी पहावेना. कोटवर सोसो धिंगाणा. अगं किती वेळ सांगू याला. दुसरी आली धावूनी. याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी. दोईची गाठ पाडोनी. गाठ बाई कुणासी सुटेना. गाठबाई कोणासी सुटेना. कोटवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना. कोटवर सोसू धिंगाणा. तिसरी आली धावत. याने ग बाई काय केली मात. साऱ्या गवळणी गारानं सांगायला. ते म्हणे मला त्याचं काही सांगू नका. तो केवढा तुम्ही केवढ्या. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळ जाणारे. मला त्याचं काही सांगू नका. मला खराचं काही आपल्या याचं काही सांगू नका. कृष्णाचं मला तुम्ही तुमचं काहीतरी चूक आहे त्याची. तुम्ही काय केलं. तुम्ही माझ्या पोराला जरा जास्त त्रास दिलेला दिसतो. ते म्हणणार ही मोठ्याची सोन आहे आपला ऐकणार नाही. जाऊ द्या काही जण आधार लागता. सोना म्हणत आत्या चला घरी आपण आपलं घेऊन निपटू. अगं पण कारण ऐकणार नाही होती. सगळ्या सासवा सोना घरी निघून आल्या. आणि सोन म्हणे आत्या माझा नवरा माझ्यावर वेळोवेळी संशयच घेतो. तो त्या कृष्णाच्या नादाला लागली. कृष्णाच्या नादाला लागली. एक काम करते. संशयात घर टिकत नाही. मी हे गावच सोडते. तुम्ही इथं राहा. आम्ही मात्र इथून निघून जातो. बरं बाई ते चांगलं राहील. सगळं सामान बैलगाडीत भरलं. आणि सून म्हटली मी बाहेर गावला माझ्या नवऱ्याला घेऊन निघून जाते. सामान कामापुरतं बैलगाडीत भरलं. नवऱ्याला बैलगाडीत बसवलं. कासरे नवऱ्याच्या हातात दिले. सासूचा निरोप घेतला आणि ती निघाली. जी कंप्लेंट करणारी होती यशोदेला गारानं सांगणारी होती तेच गोकुळ सोडून चढली. वैजा वाकड्या श्रीदामा बोबड्या सगळे देवाच्या दारात. कृष्णा काय गोकुळ सोडून चालली. देव म्हटले ती जायच्या आधी पोचायच्या आधी सांगते काय सांगायचं ते. नंतर आपलं काही चालणार नाही. तू सांग रे काय झालं रे. ते म्हटलं ती ताल नव्हती तर आलेली. दात बोलत होती. या सगळ्या गवळणी सगळे गोकुळात होते. गवळणे आपल्याकडे ज्ञानोबारांची प्रसिद्ध. काय सांगत होते बाई काय सांगत होते. काय सांगत होते बाई काय सांगत होते. काय सांगत होते बाई काय सांगत होते. जात होते यमुने पानिया वातेत भेतला सावला. जात होते यमुने पानिया वातेत भेतला सावला. दोयवत टोपी मल पुचांची कांद्यावली कांबला. काय सांगत होते बाई काय सांगत होते. काय सांगत होते बाई काय सांगत होते. काय झालं ग. त्याने केली माझी तवाली.
मग मी तिथून पलाली. त्याने केली माझी तवाली, मग मी तिथून पलाली. पलता पलता गतलून पडली, दोयची गागल फुटली. काय सांगत होते बाई, काय सांगत होते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले. माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले. तिकडून आले झालं पाणी मला पोटाची धरले. काय सांगत होते बाई, काय सांगत होते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. मला पोटाशी धरुनी माझे समाधान केले. मला पोटाची धरुनी माझे समाधान केले. निवड तिच्या कृपे सुखे ज्ञान देवाला दिले. काय सांगत होते बाई, काय सांगत होते, काय सांगत होते बाई, काय सांगत होते. देखतोनी अरे ते कशाला म्हणायचं. ती पाहू नको ही गवळण पा. सगळ्या गोपी ज्ञानोबरांची गवळण आहे महाराज, प्रसिद्ध आहे. ते म्हटलं आम्ही आता सोडून चाललो म्हणून ते निघाल्या. अरे परमात्मा म्हटले नीट सांगा रे मला, कोण कोण चाललंय, कोण नेमकं. पेंजारी सांगितलं देवा ती काल आली नव्हती का रे, निघून चालली तिच्या नवऱ्याला घेऊन. परमात्मा म्हटले तुम्ही काही काळजी करू नका, मी तिला इकडं आणतो. देवानं तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. योग मायेनं तिला तहान लावली आणि तिची बैलगाडी थांबवली. तिनं नवऱ्याला सांगितलं मालक मला तहान लागली, पाणी घेऊन या. अगं तो म्हणे आता निघालो आपण घरून, पाणी आणा. बरं बरं. त्यानं बैलाचे कासरी हिच्या हातात दिले. झारी घेऊन पाण्याला गेला. तोपर्यंत या बाबानं झारी घेतली हातात, पाणी भरलं झारीत. तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन बैलगाडीतही बसला आणि तिला पाणी पाजलं आणि हातात कासरी घेऊन बैलगाडी सोसाट वेगात सोडली. जो ओरिजिनल होता तो अर्धवट झारी भरूनच होता. मी आलो गड्या म्हणे आता हा आपल्या बैलाची घोंगरं वाजताय बायको कोण घेऊन चालला आपली. तो अर्धवट झारी घेऊन रस्त्यात आला आणि त्यानं पाहिलं कोणीतरी आपली बायको घेऊन चालला. तो आवाज देतोय ओ भैया भैया रे ओ भैया भैया बोले भैया भैया गाड़ी वाला ओ गाड़ी वाला गाड़ी धीरे करे गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार आकने वाला चैला चबीला बैठने वाला लाल ओ भैया ओ मोरे भैया ओ भैया भैया गाड़ी वाला ओ गाड़ी वाला ओ बाबा. अर्थात ती गवळण म्हणते मागही माझाच दिसतो, आताही माझाच दिसतो. अरे माझा कोणता यातला. ते म्हणे मालक गाडी थांबवा, गाडी थांबवा. काय झालं, तुझा काही हप्ता वगैरे जमा व्हायचा राहिला का 1500 रुपये. ते म्हणत तसं काही नाही, पण तुम्ही गाडी थांबवा जरा. त्या मागच्याला आवाज दिला या. ती म्हणे नशीब बाबा येऊन ओळखला आपल्याला. तो एकदम बैलगाडीत आला. यातला माझा कोणता आहे. आतला म्हणतो अगं मागून आलेला कृष्ण आहे, त्याच्याकडे पाहू नको. काय झालं त्याला कंटाळून तर मी गाव सोडायला तयार झालो, त्याच्याकडे पाहू नको. मागचा म्हणतो अगं मी घामाघूम झालो. नेहमीप्रमाणे घामाघूम म्हणणारे आम्हीच आहे. तू त्याच्याकडे काय पाहते. संसारात नवराच घामाघूम होतो मला. कष्ट बिचारायला त्यालाच करावे लागतात. तो म्हणतो मीच तुझा आहे, तो नाही म्हणते. पण माझा विश्वास होत नाही. तो म्हणतो सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. अगं लग्नाचा नवरा आहे मी तुझा, तुम्हाला ओळखत नाही. ते तिनं त्यालाही गाडीत घेतलं आणि दोघांनाही सांगितलं तुम्हाला माझ्या गळ्याची आण आहे, यमुनीची आण आहे, माझ्या अंगाला हात लावायचा नाही. गाडी वळवा, वळवा गाडी. गाडी वळवली गोकुळात आणली. आत्या आत्या यातला तुमचा कोणता आहे. सासू म्हणे बाई मला माहिती नाही, देवानं मला जुळं दिलं होतं. थांब मी आरती आणते. तुम्ही काय डोक्यात गेल्या आत्या. अहो यातला एकच आहे, पण एक कोणता आहे तुम्ही ओळखा. ती म्हणे मला ओळखत आहे माहित नाही. ते भांडण गेलं नंदबाबाजवळ. नंदबाबा माझा नवरा कोणता तुम्ही सांगा. हे दोन्ही दिसायला सारखे. नंदबाबा म्हटले एक काम करतो, काही काळजी नाही, 10-15 मिनिटात तुझा नवरा तुझ्या ताब्यात. 25 फूट खड्डा घेतला. 25 फूट खोल, 25 फूट रुंद.
सांगितलं जो या खड्डेऊन इकडून तिकडे उडी हाणेल तो हिचा नवरा. पहिला नंबर बैलगाडी हाकलणाराचा म्हणजे कोणाचा? देवाचा. चल तुझी बायको येणार आहे? हो हो माझी. चल हाण उडी. हा हाणतो. सहज उडी हाणली महाराज त्याने सहज. आता 25 फूट उडी मारणे याला लय जड. सगळे गोपाळ टाळ्या वाजवायला लागली. त्याचीच आहे त्याचीच आहे, देऊन टाका देऊन टाका देऊन टाका. अरे कडकाडा कडकाडा. आता जो माग पळणारा होता त्याला नंदबाबाने विचारलं, सोनू तुझी आहे का रे? तो म्हटलं माझीच आहे. चल लहान उडी. तो म्हणे मी दुसरी करीन. कारण उडी मारण्याच्या नादात माझं टंगळं बिंगळं गेलं तर मी करू काय? नंद बाबा म्हटले मग गळ्या 100% बायको तुझी. कारण आमचा गडी कुठूनही उडी हाणू शकतो हे जवळजवळ आमच्याही लक्षात आलंय. आता यशोदेने हे पाहिलं. आईची ऐकता गारानी यशोदे नैनी आले पाणी. रडणारी माय पालीन सांगितलं आता नाही बाबा. बाबा गोंगडी घेऊन पाय. बाबा गोंगडी घेऊन पाय. बाबा गोंगडी घेऊन पाय. ओ बाबा गोंगडी घेऊन पाय. संगे घेऊन गोपाळ गाय. घेऊन गोपाळ गावनी आले नवलाय. जावई आले वाजविला सुस्वरे बायो बायो. गोंगडी घेऊन पाय. हे बाबा गोंगडी घेऊन पाय. बाबा गोंगडी घेऊन बाबा घोंगडी घेऊन सगळे आले. काय केलं येऊन आपल्याला फार वेळ काय केलं हे सांगत नाही, एका एका प्रमाणात सांगतो. हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा. पुरी वाजे गमामा पुरी वाजे गमामा. Hama
परी किती खेळ अहो त्या खेळाचं वर्णन होणार नाही. खेळावर खेळ करावा लागेल आपल्याला पुन्हा. इतकी कीर्तन करावी लागतील, इतके खेळ खेळले. खूप दमले गोपाळ कांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख सांगितलं देवा. बहु झाली वनवन पाय पिटी झाला शीन झाली आता वेळ म्हणती अनाशी दुर्या. खेळ मोळावा परत खूप झालं देवा. अरे बाबा तुझं ठीक आहे, तुला कूलर आहे, पण जरा आमचे काही जरा बघ आमच्याकडे फार पदर हालून 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 हैराण झाले आम्ही. आता काय जरा आवर तू. बरं बरं परमात्म्याने सांगितलं बाबा सगळंच आता कोणाला थकवायचं नाही. आता आपण बैसू जीव एके ठाई सगळ्यांना प्रसाद देतो. कोणता? जो प्रसाद परमेश्वराने गोपाळांना दिला तोच प्रसाद काल्याच्या माध्यमातून आपल्याला पांडुरंगाच्या कृपेने मारुतीरायच्या सभासात सगळ्या साधू संतांच्या कृपेने काला करती संत जन सवी त्यांच्या नारायण. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संता संगे. तोच प्रसाद विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांनी चितकला जगन्माताचीच स्वरूप असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपेने आपल्याला मिळाला. सारस्वतामध्ये मंगळसूत्रासारखा शोभून दिसणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ज्या मुक्ताबाईने आपल्या पदरात घातला त्या आदिशक्ती मुक्ताबाईचे अनंत उपकार आहे. अरे देवाने एकदाच काला केला. आपण इतकी नशीबवानाची लेकर आहे की आपण रोज काला करतोय, रोज काला खातोय, रोज भजन करतोय. कोण आपल्यासारखं नशीबवान आहे? कोण आपल्यासारखं पुण्यवान आहे? हे पुण्य इतर लोकांच्या नशिबी नाहीये. हे पुण्य रोज ओळखा. ज्ञानोबाऱ्यांचं तुकोबाऱ्यांचं लेकरू म्हणून जीवन जगा. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ज्ञानोबाराय तुकोबाऱ्यांच्या कवचाखाली माणूस खूप सुरक्षित आहे, खूप आनंदी आहे. ज्ञानोबारांनी इतका कोणाचा प्रेमळ पदर आहे हो? कोणाचं प्रेमळ आहे? ज्ञानोबाऱ्यांच्या पदराखाली तर रेड्याचं मंदिर होतं. ज्ञानोबाऱ्यांच्या पदराखाली तर निर्जीव भिंतीचं मंदिर होतं. ज्ञानोबाऱ्यांच्या पदराखाली तर पैस नावाच्या नेवाशाला खांबाचं मंदिर होतं. आपण तर हाडा माणसाची माणसं आहोत. प्रेम करा ज्ञानोबाऱ्यांवर, 4 पावलं टाका ज्ञानोबाऱ्यांकरता. तेच ज्ञानोबाराय त्याच मुक्ताबाई तुमच्या संकट काळात हजारो पावलं तुमच्याकरताही टाकत तुमच्या मदतीला धावून येतील. कारण ज्ञानोबाराईंसारखं प्रेमळ दैवत नाही अनेक प्रमाण आपल्याकडे, म्हणून आपली वेळ घेत नाही. तेच आपल्याला ठरवतात, तेच तळ हातावर घेतात, तेच मोठं करतात, तेच आपलं मोठेपण सांभाळतात, तेच ताकद देतात, तेच सेवा करून घेतात. कोण करत नाही महाराज. कोण करत आहे? करोडपती माणसं हो. त्या मायकल जॅक्सनकडे 12 डॉक्टरांची टीम होती. 150 वर्ष जगायचं होतं त्याला. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे डोनर रेडी होते. देवाच्या विरोधात जाऊन 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. जगातलं सर्वश्रेष्ठ जेवण जेवायचा, सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं त्याचं. पण पाणीवाडीकर देवाच्या विरोधात त्याचं स्वप्न 2009 मध्ये भंगलं. आणि 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणारा मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. मुळदा पडलेला होता त्याचा रोडला. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते, कोण्या कारणामुळे बंद पडलं. काय कमी होतं त्याला? हृदय सांभाळायला तुम्ही गडी कामाला ठेवले 12 म्हणून जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही पाणेवाडीत, आम्ही मुक्ताई नगरामध्ये जिवंत आहे. या सत्तेत जगूया. प्रसादाचा आनंद मिळेल. कधी देतो आणि कोणाला देतो? एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. जे भजन करतात, जे चिंतन करतात, जे ध्यान करतात त्यांनाच काला देतो. कसा तो काला आहे आणि काय त्या प्रसादाचं वर्णन आहे? भगवत पूज्यपा श्री शुकाचार्य त्या प्रसादाचं वर्णन करतात. बिभ्रत वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसरून कवलम तत्फलान्यंगुली